ओके, तो आपण आता या व्हिडिओमध्ये 2 मार्क्सचे जे क्वेश्चन आपल्या बेसिक सर्वेमध्ये विचारले जातात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तो पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे डिफाइन द टर्म सर्वेइंग. तो पहिला प्रश्न विचारला आपल्याला की सर्वेची डेफिनेशन सांगा. जर बेसिक सर्वे आपण सब्जेक्ट शिकत असतोय तो आपल्याला सर्वेची डेफिनेशन यायला पाहिजे. काय असते बरं का, तो सर्वे हे एक आर्ट आहे. इथं आर्ट किंवा सायन्स असा वर्ड तुम्हाला दिसायला भेटेल. तो हा एक आर्ट किंवा एक सायन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डिटरमाइनिंग करावं लागत असतं. काय डिटरमाइन करतो, काय शोधतो बरं का आपण शोधतो रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द अर्थ पॉइंट अबोव ऑर बिलो द अर्थ सरफेस. तो याचा अर्थ असा आहे, जसं की समजा हे आपली पृथ्वीचं आहे, हे ग्राउंड सरफेस आहे. त्या ग्राउंडच्या वरती या ग्राउंडच्या खाली आपण समजा इथं बसलेलो आहोत, तर आपल्यापासून या पॉईंटची उंची किती आहे, या पॉईंटची उंची किती आहे, याचा अर्थ असा आहे काय करत आहोत बरं का आपण, की आपण शोधत आहोत, आपण डिटरमाइन करत आहोत रिलेटिव्ह पोझिशन कोणाची, पॉईंटची. पृथ्वीच्या वरती असणारे किंवा पृथ्वीच्या खाली असणारे जे पॉईंट आहेत त्यांची आपण पोझिशन शोधत आहोत, त्यांची उंची मोजत आहोत, त्यांचा अँगल मेजर करत आहोत. तो ठीक आहे. इट इज द आर्ट ऑर सायन्स ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द अर्थ पॉइंट. पृथ्वीवरती असणाऱ्या पॉईंटची पोझिशन नेमकी काय आहे, सरफेसच्या वरती किंवा सरफेसच्या खाली, ती शोधण्याची जी पण आर्ट किंवा सायन्स आहे किंवा ते जे पण प्रोसेस आहे त्याला बोलतो आपण सर्वे. ओके, तो सर्वेची डेफिनेशन लक्षामध्ये ठेवा. इट इज द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ अर्थ पॉइंट अबोव ऑर बिलो द अर्थ सरफेस. ओके, तो ही सर्वेची डेफिनेशन झाली, ही परीक्षेमध्ये विचारली जाते. ठीक आहे. पुढचा पॉईंट कोणता बरं का आपल्याकडे, पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे आता सेकंड क्वेश्चन बघा. पुढचा पॉईंट म्हणलाय स्टेट द क्लासिफिकेशन ऑफ सर्वे ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्ट ऑफ सर्वे. तो आपलं पर्पज काय आहे, तुम्ही सर्वे कशासाठी करतात, सर्वे करण्याचा ऑब्जेक्ट काय आहे, तो ऑब्जेक्ट ऑफ सर्वेनुसार क्लासिफिकेशन केलं आहे आपण. तो सर्वेचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्ट आपल्याकडे जवळजवळ हे 5 प्रकार मी घेतलेले आहेत. परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतोय, तर तुम्हाला कमीत कमी 4 नावं तरी लिहायचे आहेत. पहिला आहे आर्किओलॉजिकल सर्वे. आर्किओलॉजिकल सर्वे म्हणजे काय बरं का, कधी कधी काय होऊन जातं, एखादं जुनं मंदिर सापडतं, मग ते मंदिर किती जुनं आहे, ते कोणत्या हिस्ट्रीमधलं आहे, किती जुनं असेल तो एखादं जर का समजा मंदिर असेल, एखाद्या आपल्याला खाण सापडली तर ती किती जुनी आहे ते शोधण्यासाठी जो सर्वे केला जात असतो त्याला बोलतात आर्किओलॉजिकल सर्वे. ठीक आहे, तो आर्किओलॉजिकल सर्वे झाला. पुढे काय आपल्याकडे इंजिनिअरिंग सर्वे. तो तुम्हाला समजा आता बिल्डिंग बनवण्याच्या अगोदर काय करावं लागत असतं, मार्किंग करावी लागत असते, जमीन मोजायची आहे, पाण्याची खोली मोजायची आहे, तुम्हाला ब्रिज बनवायचा आहे, त्याच्या अगोदर जे पण सर्वे आपण करत असतो ते इंजिनिअरिंग सर्वे झाले. तो 1 नंबर आहे आपल्याकडे आर्किओलॉजिकल सर्वे, 2 नंबर आहे इंजिनिअरिंग अँड सर्वे. ठीक आहे, इंजिनिअरिंग सर्वे. त्याच्यानंतर जिओलॉजिकल सर्वे. जिओलॉजिकल सर्वेमध्ये काय करतो बरं का आपण, जिओलॉजिकल सर्वेमध्ये आपण मातीची चाचणी करतो. म्हणजे मला जर का बिल्डिंग बनवायची असेल, तो बिल्डिंग बनवण्याच्या अगोदर ही समजा हे ग्राउंड आहे, या ग्राउंडच्या वरती आपल्याला बिल्डिंग बनवायचे, तर याच्या खालची ही जी माती याची टेस्टिंग घेत असतो आपण. तो सॉइलची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तुम्हाला जो सर्वे करावा लागत असतो तो जिओलॉजिकल सर्वे. किंवा खडक असतो, खडकाचा प्रकार ओळखायचा आहे, मातीचा प्रकार ओळखायचा आहे. सो टू डिटरमाइन द टाइप ऑफ रॉक, टू डिटरमाइन द टाइप ऑफ सॉइल, तुम्हाला कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर मातीची चाचणी बी करावी लागते. या 3 गोष्टी जर तुम्ही करताय तर याचा अर्थ ते जिओलॉजिकल सर्वे आहे. तो 1 नंबर आर्किओलॉजिकल सर्वे म्हणजे एखादी गोष्ट किती जुनी आहे ते शोधण्याचा आपण सर्वे करत असतो, आर्किओलॉजिकल सर्वे. इंजिनिअरिंग सर्वे, जिओलॉजिकल सर्वे, मिलिटरी सर्वे. तो मिलिटरी लोक जे पण आहेत, फौजी लोक, त्यांच्यासाठी जो सर्वे असणार आहे तो मिलिटरी सर्वे झाला. माइन सर्वे म्हणजे खाण असतात बघा, कोळशाची खाण झाली, पेट्रोलियम पदार्थांची खाण झाली. ठीक आहे, तिथे खाणी असतात, त्या खाणींचा शोध घेणं किंवा त्यांचा सर्वे करणं म्हणजे माइन सर्वे. ओके, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जवळजवळ 5 प्रकार सांगितलेत. एकदा रिव्हिजन टाका त्याच्यावरती. सर्वेचे ऑब्जेक्टनुसार प्रकार कोणकोणते आहेत. 1 नंबर आहे आपल्याकडे आर्किओलॉजिकल सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे, जिओलॉजिकल सर्वे, मिलिटरी सर्वे, माइन सर्वे. हे 5 प्रकार लिहून यायचे. सर्वेची डेफिनेशन काय सांगितली की इट इज द आर्ट ऑर द सायन्स डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द अर्थ पॉइंट अबोव ऑर बिलो द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या सरफेसच्या वरती किंवा खाली पॉइंटची उंची किती आहे म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन शोधणे, त्याला बोलून देतो आपण सर्वे. ठीक आहे, तो सर्वेची डेफिनेशन झाली. तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे आता. तो तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे तो म्हणजे फेस लेफ्ट आणि फेस राईट. फेस लेफ्ट आणि फेस राईट. बेसिक सर्वे जेव्हा तुम्ही शिकताय तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट देखील शिकावा लागतात, सर्वे करण्यासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट असतो ज्याचं नाव आहे थेडोलाइट. तुम्ही थेडोलाइटच्या मदतीने काय करू शकतात, थेडोलाइटला आपण युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट देखील म्हणतो. युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट का म्हणतात याला, कारण की याच्या मदतीने तुम्ही सर्वेमधल्या तुम्ही होरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करू शकतात, तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करू शकतात, होरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स, तुम्ही होरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतात, तुम्ही व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतात. तुम्ही बरीचशी कामं या थेडोलाइटच्या मदतीने करू शकतात, म्हणून या थेडोलाइटला आपण युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट बोलतो.
तो युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट का बोलतात ते देखील लक्षात ठेवायचं. आता सध्या त्यांनी प्रश्न काय विचारलेला बघा की फेस लेफ्ट आणि फेस राईट काय. तो थिओडोलाइट हा जो इन्स्ट्रुमेंट आहे याच्या संबंधित या दोन टर्म दिसायला भेटतात, फेस लेफ्ट आणि फेस राईट. तो ते आता आपण बघणार आहोत. बघा फेस लेफ्ट आणि फेस राईट बद्दल आपल्याला बघायचं आहे ते बघू. जर तुम्ही थिओडोलाइटचं जर का चित्र बघितलं तर थिओडोलाइटचं चित्र तुम्हाला दाखवतो बघा.